सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरी हा संदेश आमच्या सर्व शिर्डीच्या ग्रामस्थांनी दाखवला। मला असं वाटतं की भविष्य कालावधीमध्ये किमान 2 ते 3 पदरी मार्ग हा परिक्रमा मार्गाचा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। श्री साईबाबांच्या पावनभूमीत गेल्या 6 वर्षांपासून ऐतिहासिक शिर्डी परिक्रमा महोत्सव साजरा होत असतो। राज्य परराज्य देशातून आणि देशभरातून लाखो भाविकांची हजेरी परिक्रमेसाठी असते। युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील परिक्रमा सोहळ्यात हजेरी लावत श्री साईबाबांची प्रतिमा असलेला सुवर्ण रथ ओढला व साई नामाचा गजर करत डॉक्टर सुजय विखे पाटील तल्लीन झाले। यानंतर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविकांचे आभार मानत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीकरांच्या नियोजनाचं कौतुक केलंय। खरं तर सद्गुरू साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये शिर्डी ग्रामस्थ असतील, त्यानंतर ग्लीन अँड क्लीन शिर्डी म्हणून एक NGO आहे, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आहे। हा एक उपक्रम या संकल्पनेतून की साईबाबांचं जीवन काय होतं कसं होतं त्याचा प्रचार व प्रसिद्धी करण्याचं काम आज सर्व पक्षाचे लोक आजच्या दिवशी करतात। जवळपास मला वाटतं हे 5वं वर्ष आहे, 7वं वर्ष आहे। आणि पहिल्या वर्षी जेव्हा हा उपक्रम घेण्यात आला तेव्हा असं वाटलं होतं की खरंच याला प्रतिसाद मिळेल का, पण आज ज्या स्थितीमध्ये ही परिक्रमा चाललेली आहे, विदेशातून लोक आलेले आहेत, देशभरातून लोक आलेले आहेत आणि अतिशय शांततेत कुठलाही डीजे न लावता, मागच्या वेळेस थोडासा डीजेमुळे फार अडचण झाल्या होत्या, मग यावेळेस प्रशासनाने निर्णय घेतला की डीजे अजिबात ठेवायचा नाही आणि म्हणून शांततेत बाबांचं ध्यान करत बाबांच्या प्रती असलेली आस्था, बाबांच्या प्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी सगळे साई भक्त यामध्ये सहभागी झाले। तर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व संघटना, सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि सर्व कार्यकर्ते हे या परिक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यरत झाले। आज ही परिक्रमा पार पडत असताना या परिक्रमा महोत्सवाला खरं तर अधिक प्रसिद्धी मिळावी यासाठी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने प्रयत्न केला। माननीय गाडीलकर साहेब असतील, माननीय जिल्हा न्यायाधीश असतील, या सगळ्यांना विनंती करून ज्या पद्धतीची प्रसिद्धी विश्वस्त व्यवस्थेने दिली त्यांच्या वेबसाईटवर देखील हे अपलोड करण्यात आलं। तर आमचा प्रयत्न आहे की हा जो परिक्रमा मार्ग आहे या परिक्रमा मार्गाच्या विकासासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एक आराखडा माननीय मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे। थोडं आता अतिक्रमण असतं, काही लोकांचे शेती असतात, पण मला असं वाटतं की भविष्य कालावधीमध्ये किमान 2 ते 3 पदरी मार्ग हा परिक्रमा मार्गाचा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आज नवीन परिक्रमा मार्गाच्या माध्यमातून शिवरस्ते मोकळे करण्यात आले मागच्या 1 आठवड्यामध्ये, तर सर्वांचा सहभाग आहे, सगळ्यांनी मोठ्या मनाने जागा दिली, रस्ता मोकळा करू दिला। तर हा संदेश सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरी हा संदेश आमच्या सर्व शिर्डीच्या ग्रामस्थांनी दाखवला। आज इथं सहभाग झालेले सर्व पक्षाचे लोक आहेत, मग ते महायुतीचे असू किंवा महाआघाडीचे असू, या शिर्डीमध्ये ना जात ना धर्म ना पक्ष या भूमिकेत निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडणुकी झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित येऊन साईबाबांची सेवा करावी या भूमिकेत सगळे आले। मला विशेष आनंद वाटतो की हा जो काही प्रयास या मुलांनी घेतला, सर्व लोकांनी घेतला, या सगळ्या प्रयासाला सगळ्या देशातून पाठिंबा मिळाला। भविष्यातही सगळ्यांनी यांना आशीर्वाद द्यावा एवढीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि परिक्रमा अतिशय भव्य व्हावी, असंच याची व्याप्ती वाढत राहावी एवढीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा, मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।